मांद्रे ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीन आयची ही पत्रकार परिषद आयोजित केल्ली आसा आणि आयच्या ह्या पत्रकार परिषदेक हांगा व्यासपीठाचेर आमच्या बरोबर उपस्थित आसा आमचे आदले केंद्रीय मंत्री तसेच गोंय राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आमच्या काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ असे फुडारी श्री रमाकांत भाई खलप हे आयज आमच्या मध्ये हांगा उपस्थित आसा। त्याच भशेन आमचे PCCचे आदले उपाध्यक्ष तसेच आताचे आमचे PCCचे ऑफिस बॅरर श्री बाबी बाबकर हे आयज हांगासर आमच्या मध्ये उपस्थित आसात। ब्लॉकाचे डिस्ट्रिक्टचे आमचे नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्टचे आमचे ऑफिस बॅरर प्रदीप सावंत तसेच आमचे ब्लॉकाचे ऑफिस बॅरर चिंतामणी पोळजी वेलेरिनो फर्नांडीस त्याच भशेन आमचे डिस्ट्रिक्टचे मिगेल फर्नांडीस यांचे त्याच भशेन आज तुमचे सगळे आमचे पत्रकार मित्र आज तुमचे सगळ्यांचे स्वागत करता हांव मांद्रे ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीन आणि आयच्या पत्रकार परिषदेक आम्ही सुरुवात करता। आयची पत्रकार परिषद जावन आसा जे मांद्रे मतदारसंघात जे इश्यूज आसात जे समस्या आसात जे जनतेक सर्वसामान्य लोकांक जे त्रासदायक आसा असे जे इश्यूज आसात ते इश्यूज आयज मांडपाक खंय तरी ताका वाचा फोडपाक आणि सरकाराचे लक्ष वेधून घेवपाक लागून आयची ही पत्रकार परिषद आसा। आयज ह्या मांद्रे मतदारसंघात स्पेशली आम्ही आयज आमच्या मतदारसंघाचो जो विषय आम्ही घेतलो जाल्यार जायते विषय आसात जायते समस्या आसात जेणे करून सर्वसामान्य लोक आयज इतलो कंटाळलो आसा नाराज आसा। आयज टुरिजमाच्या बाबतीन आसूं जावं आयज आमचे रोजगाराच्या बाबतीन आसूं हेल्थाच्या बाबतीन आसूं रस्त्यांच्या बाबतीन आसूं आयज अशा सगळ्या बाबतीन आयज ह्यो सरकार सपशेल अपयशी ठरलेलो आसा। सरकार जे जे कितें आश्वासनां जावं जे कितें मोठे मोठे घोशणा करता आयज हे सगळे पोकळ आसात पण जाग्यार वचून पळयत जाल्यार तेचेर कांयच थंय वस्तुस्थिती एकदम उलटी आसा। कालचो तुमी इश्यू पळयलो आसतलो पॅराग्लायडिंगचो आयज केरी पठाराचेर हे पॅराग्लायडिंग कितलीशीं वर्सां चालू आसा। ह्यो विशय जायते फावटी आमी टुरिजमाच्या जावं पुलिशेच्या निदर्शनाक हेच्या पयलीं हाडून दिल्लो आसा। पुलीस सांगतात की आम्ही कंप्लेंट फायल केल्या लास्ट इयर सुद्धा आम्ही त्यांना आपयल्या जर त्यांचेर कंप्लेंट फायल केली आणि त्यांना जर आपयल्या त्यांचेर जर तुम्ही इन्व्हेस्टिगेशन केल्या तर परतून हे कशें घडटा आणि हे चालू कशें जाता। आयज हे पॅराग्लायडिंगेचेर जे कितें पळय थंयसर आयज जो इन्कम आसा हांगा पेपराचेर 4000 दितात पण 4000 ना हेच्या परस मायस आसा। 15 मिनटांक ह्यो चार्जीस आसा 5000 6000 अशे दिसाक कितलेशे ट्रिपी चालू आसात आणि हे कितलेशे वर्सां चालू आसात हेच्या फाटलो धनी कोण हे कोणाच्या आशिर्वादान चलता आणि हे कोणाक कितें पावता धाकटे हे सांगपाची गरज आसा। काल ताका जेन्ना त्या मालकाचे जेन्ना इन्व्हेस्टिगेशन इन्क्वायरी केली पुलीस सांगतात तेचे कडेन परमिशन ना म्हणून तेचे कडेन परमिशन ना जाल्यार हे कोणाच्या आशिर्वादान चलता टुरिजम डिपार्टमेंटाक हे दिश्टी पडना बाकीच्या सगळ्या गोष्टी टुरिजमाक दिसता हे दिश्टी पडना तांकां। आयज हे मरण जे जाले हेका जबाबदार कोण अशे कितलेशेच इन्सिडेंट चालू आसात आणि हे बेधडक दिवसा धावळे चालू आसा। तेका लागून आमकां हेचेर संशय आसा हे कोण करता कोणाच्या आशिर्वादान जाता हे आणि हे कोण कलेक्शन करता आणि हे कोणाक कितें पावता हेचेर इन्क्वायरी करपाची गरज आसा। आणि हे ताबडतोब कितें कायद्यान जर कितें आसा प्रॉब्लेम ना एक तर गव्हर्नमेंटाक इन्कमूय ना
गव्हर्मेंटाचे उत्पन्न सगळे बुडून हे चाललेले आसा. गव्हर्मेंटान हेचेर लक्ष दिवपाची खरी गरज आसा. आयज हे सगळे लोक एक्सपायर जातात, डेथ जातात, तरी आयज सरकार जागो जायना. सेकंड, आयज पालया एक्सिडेंट जालो काल त्या रस्त्याचेर, आयज भोम पठाराचेर थंय एक डेथ जाला. हेच्याय पयलीं थंयसर खूब इन्सिडंट जाल्या. फाटले फावटी प्रेस कॉन्फरन्स आमी घेतलेली तेन्ना आमचे जे चंद्रकांत राणे आमचे पालये गांवचे आमचे ऑफिस बेरर आमच्या ब्लॉकाचे हे PWDन आमी केल्ले निवेदन घेवन त्या टायमार तेंच्यांनी हे निदर्शनाक हाडून दिल्ले. आयज त्या जाग्याचेर चेंबर ओपन आसा, काळोख आसा आनी थंयसर रस्तो खणून थंय दवरला. कोणाक लागून दवरला? आनी हे जे आयज डेथ जातात पळय, हे अशे कितलेशेच केसी आहेत लोकांचे थंयसर एक्सिडेंट जाता. हे अशें कित्याक लागून हे चल्लां? तेन्ना हे ताबडतोब ते चेंबर पुरोवन जे कितें आसा पळय, कोणी वॉटर सप्लायन केला, कितें केला पळय, ते सगळें क्लियर करून रस्तो क्लीन करपाची गरज आसा, जेणे करून परतून हे अपघात जावं आनी कोण थंय त्रासान पडचो न्हू. तेचे उपरांत आयज आमची इलेक्ट्रॉनीक सिटी आसा. आयज रोजगाराच्या बाबतींत जर आमी पळोवंक गेले जाल्यार इलेक्ट्रॉनीक सिटी आसा. आयज ह्या इलेक्ट्रॉनीक सिटीन खंय तरी आमकां आयज रोजगार आमच्या युवकांक गावपाची शक्यता आसा. आयज रोजगार खंय तरी थंय मेळटलो आसलो, पण थंय आयज मेरेन ती इलेक्ट्रॉनीक सिटी आसा तशी आसा, फुडें सरत ना. आमच्या हॉस्पिटल कृती समितीन जायती निवेदनां केली, गांवागांवान आवाज उठयलो. आमी काँग्रेस पक्षान ताका पूर्ण पाठिंबो दिल्लो आसा आनी हेच्याय फुडें काँग्रेस पक्ष पूर्णपणे तांच्या फाटल्यान आमी उबे आसतले ह्यो विशय लावन धरपाक. आयज त्या हॉस्पिटलांत इतलो पयसो उदरून आयज थंय पांढरो हत्ती जाल्लो आसा. आयज सरकाराचो उद्देश काय? ज्या उद्देशान तें हॉस्पिटल केल्लें, आयज त्या उद्देश तो सफल जालो काय? तर आयज हेचेरूय इन्क्वायरी जावपाची गरज आसा. अशें कित्याक सरकार करता? इतलो पयसो घालून आयज थंयसर कित्याक ते फुडें वचना? ते खाजगी करपाचें आसा. ह्यो कितें डाव आसा हें आयज लोकांक कळपाची गरज आसा. हें ताबडतोब आयज सरकार लोकां खातीर ओपन जावन लोकांक तेची सुविधा मेळपाक जाय. तर अशे जायते विशय आसात. आमचे लिडर आयज जे आमचे मदीं आसात ते सगळे विशय आयज मांडटले. तर अशा ह्या समस्या खातीर आमची आयची आयज पत्रकार परिशद आसा. आजची खास अशी प्रेस कॉन्फरन्स मांद्रे मतदारसंघातल्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आसा. हांगासरली पंचायत, हांगाचे आमदार, हांगाचे खासदार आनी गोंयचे सरकार, ह्या सरकार हे सगळे यंत्रणा एक प्रकारे दोळ्याचेर कातळे उडोवन बसल्या अशी परिस्थिती आज जाल्या. ह्या डोंगरपट्टी कडेन लक्ष तुमचें वेधता. हे ग्रीन डोंगर, आमचे हिरवे डोंगर ज्या प्रकारे कापचें काम सुरू जालां, झाडांची कत्तल सुरू जाल्या आनी ह्या उताराचेर ही मोठमोठी घर बांदणी चालू जाली. पठारां आमची विकली गेली. कन्वर्जन जाय तशें जाता आनी आजवर गोव्याची वाट लागत गेल्लीच. निदान दिसतलें आमकां पेडणे तालुका आनी त्यातल्या त्यात ही मांद्रे मतदारसंघाची किनारपट्टी स्वच्छ उरतली, त्या आमच्या भावनेक, त्या आमच्या अपेक्षेक सुरूंग लागला. पूण पयली मागणी म्हाजी अशी आसा की ह्या संपूर्ण किनारपट्टीचो किंबहुना गोंयच्या किनारपट्टीचो विकासाचो मास्टर प्लॅन सरकारान स्थानीक सगळ्या जनप्रतिनिधीक, लोकप्रतिनिधीक विश्वासान घेवन, जनतेक विश्वासान घेवन तयार केला. ह्या विकास आराखड्यात आज जी आमची जनता जी आसा ह्या भागांत रावणारी, त्यांचे आगामी 50 वर्षांचे भवितव्य कितें, जी नवी पिढी आमची जी आसा त्या पिढींक जमीन उरतली काय ना,
हे प्रोव्हिजन त्या आराखड्यात निर्माण जातात. एका बाजून नोकरी ना, दुसऱ्या बाजून आमची जमीन गेली, तिसऱ्या बाजून मोठ्या प्रमाणाचे अतिक्रमण आणि चौथ्या बाजून थैलीशहा या भागात येऊन जमिनी मोठ्या प्रमाणाचे विकत घेत असतात. सरकाराकडे मागणी असते, जे लहान गोवे, सुंदर गोवे म्हणून आम्ही गोव्याची स्तुती आजभर केली. वेगळे राज्य राखून दवरचे यासाठी भांडण तंटे केले. विलिनीकरण नाका म्हणून आम्ही लढले. त्या गोव्याची आजची परिस्थिती अत्यंत बिकट, अत्यंत वाईट अशी झाली आसा. सो मागणी आसा आमची, आग्रही आमच्या पक्षातर्फे आणि ह्या सगळ्या भागाच्या जनतेच्या मार्फत मागणी आसा की या जमनीच्या विक्रीचेर बंधन हाडा, जमनीच्या कन्वर्जनचेर बंधन हाडा आणि उठसूट जो प्रत्येक जाण हे झाडां कापता, जमनीचे उतार कापता, आमच्या वरच्या दोंगर पठाराचेर बांदकाम करता, ताचेर एक तातडीन अशें करपाचें नियंत्रण. एक वेळ आमी मांद्रे मोवजीच्या पठाराचेर सायबर सिटीची कल्पना केल्ली. स्थानिकांक नोकरी व्यवसाय देण्यासाठी प्रयत्न केले. या सगळ्या प्रयत्नांक हरताळ फासलो ह्या सरकारान आणि लोकांनी दिली. आणि आज हे सगळे डोंगर माथे, कोण म्हणटा दिल्लीवाले, कोण म्हणटा हैदराबादचे, कोण तामिळनाडूचे, कोण न जाणे खंयचे, हे मालक कशे झाले हे आमकां सगळ्यांक समजून जाय. डोंगर पठाराचेर जमीन उखडणे सुरू जाल्या कारणान जमनीच्या पोटांतले जो पाण्याचो स्त्रोत आसा तो दूषित जायत आसा. आमचे न्हंयो, आमचे व्हाळ, आमची झरी, इतकेच न्हय तर आमच्यो बांयो काबार जाल्यो आसा. ही जबाबदारी कोणाची हे आमकां समजूंक जाय. ह्या सगळ्या भागात नोकरेसाठी तरुण आमचे तडफडटात. मोपाचो एअरपोर्ट केलो, नोकऱ्यो स्थानिकांक सोडून भायल्यांक मेळ्ळ्यो. स्थानिक टॅक्सीवाल्यांचे संरक्षण करता म्हणून सांगले, त्यांचे संरक्षण ना, इतरांक ताचो व्यवसाय करता. भितर जी दुकानां दिली त्या कॉम्प्लेक्सान, ही सुद्दां स्थानिकांक न दिता भायल्यांक दिली. आणि आता तर एक मोठे शहर मोपाच्या आसपास निर्माण आमी करता अशा स्वरूपाचे विधान सरकार तर्फे जाल्लें आसा. मोठे शहर कोणासाठी, कित्यासाठी, आणि ते शहर निर्मिती करून तुमकां सादचें कितें आसा? फाटल्या दिसांनी सगळ्या लोकांनी विरोध केलो आमकां सनबर्न नाकार टिचून आमच्या सगळ्याच्या तो सनबर्न फेस्टिवल जालो. एक व्यक्ती मेली भितर, कित्याक मेली, जालें कितें हाचो अहवाल अजून पर्यंत ना. परंतु ड्रग्स ओव्हरडोज जाल्या कारणान ताचो मृत्यू जालो अशें सर्रास लोक उलयतात. किनारपट्टीन ड्रग्सचो वेवसाय मोठ्या प्रमाणाचेर जाता. मसाज पार्लर, उगडे नागडे अशा स्वरूपाचें जें चल्लां त्या किनारपट्टीन आमचे सगळ्यांचे नाक कापले. ह्या परिस्थितीक जबाबदार कोण? आणि खऱ्या अर्थान ही जबाबदारी जनतेच्या वतीन, जनतेन निवडून दिल्ल्या लोकप्रतिनिधीची आसा. त्यांच्यातर्फे कसलेच स्टेटमेंट आमकां आयकूंक मेळना. किनारपट्टींतलो गार्बेज जो आसा, मांद्रे पुरतो तुमी स्वताच नाक बांदून हांगा वयर सरले. ज्या जाग्यार आमी बसल्यात ती एक सार्वजनीक शिक्षण संस्था आसा. ह्या शिक्षण संस्थेंत स्थानीक भुरगे शिकतात, कॉलेजचें शिक्षण हांगा मेळटा. परंतु आमच्या वाटेरूच दुर्गंधी, सगळी गार्बेज कुजलेली त्या ठिकाणी जम जाता आणि त्या संदर्भात कसली कारवाई जाता.
मागणी आसा, विनंती करून करून आमी तरी थकल्या, मागणी आसा ठरावीक मुद्दे जर हे कार्य ना जालें तर ठोस असो कारवाई ह्या संस्थेक, ह्या भुरग्यांक, शिक्षकांक, पालकांक करच्यो पडटल्यो आनी त्या संदर्भात तुमच्या सगळ्यांचे आमी सहकार्य मागता. हे उलयत आसतना आणखी एका गोश्टी कडेन हांव लक्ष वेधता. ज्यो अतिरिक्त जमनी ज्यो आसात, खूब मोठ्या प्रमाणाचेर कांय लोकां कडेन हांगा जमनी आसात, ऑब्वियस काही कुटुंबीय लोक आसात, आपल्या जमनीचेर कितें करचें हो तांचो जरी प्रायवेट अधिकार जरी जालो तरी सार्वजनीक हीत लक्षात दवरून सरकारान कारवाई करूंक जाय. म्हणजे मागणी आसा की आमी लँड सिलींग कायदो गोव्यान हाडुया. म्हणजेच एका व्यक्ती कडेन किंवा एका कुटुंबा कडेन जास्तीत जास्त जमीन कितकी आसची हे नियम देशभरांतल्या राज्यांनी केल्यात आनी घटनेचें संरक्षण ह्या लँड सिलींग कायद्यान मेळ्ळा. गोव्यान अशा प्रकारचो कायदो हाडची गरज आज आसा. तो जर कायदो आमी हाडलो तर स्थानीक लोकांक स्वताच्या गरजे पुरती आणि गरज आपल्या पुढच्या पिढीसाठी जी गरज आसा त्या संदर्भात विचार विनिमय करून विधानसभेक असो कायदो हाडचो. आज हांगा मतदार तुमच्या कडेन उलयता आसतना हो विशय मांडटा जावं विधानसभेने हो विधो हाडचो पडटलो ह्या साठी प्रयत्न वेगळे तरेन करचो म्हणून विचार आसा. लँड सिलींग ॲक्ट, अर्बन लँड सिलींग म्हणजे नागरी क्षेत्रांतली जमीन आणि रुरल म्हणजे गांवांतली जमीन तितकी आसची आणि उर्वरीत जी जमीन आसा जशी पोर्तुगीज काळान आमच्या कडेन कोमजारी जाल्यो तशा स्वरूपाची यंत्रणा उभारून भावी पिढ्यासाठी ह्या जमनी राखून दवरचे प्रयत्न सरकारान करूंक जाय अशी आग्रही अशी हांव मागणी करतां. आमच्या ह्या भागांत सुमारे 12 कोमदारीचें अस्तित्व कागदोपत्री दिश्टी पडटा. मांद्र्यात कोमन आसा, मोर्जीर आसा, हरमल आसा, आगारोडो, पासे अश्यो 12 कोमदारी गांवकरी कागदोपत्री दिसतात. त्यांच्यो जमनी गेल्यो खंय, त्यो कोमदारी नश्ट कश्यो जाल्यो, कोणें केल्यो ही मागणी प्रामुख्यान करची दिसता आजच्या ह्या काळात भावी आमच्या ह्या भागांतल्या लोकांच्या भवितव्यासाठी. हे उलयत आसतना म्हाज्या सहकाऱ्यांनी रस्ते, रोड ह्या संदर्भांनी मागणी केली. तुमकां विनंती करता पत्रकारांक, कृपया तुम्ही केरी गांवांत चला आणि केरी जावन केरी तेरेखोल जोडणारो पूल बांदचें काम ह्याच सरकारान काही वर्सां पयलीं सुरू केलें आणि आज तो अर्धवट ब्रीज बांदून दवरला. ना अंतडी ना पलतडी अशी ती स्वरूप आसा. मधल्या दिसांनी काही पत्रकारांनी अशेंच काही रस्त्या संदर्भात डायरेक्ट चंद्रार वचपी रस्ते सरकारान बांदल्याचो उल्लेख केलो. हो जर तो पूल तुम्ही पळोवचो, तुम्ही त्याची फोटोग्राफी करा, तुम्ही व्हिडिओग्राफी करा आणि जनतेक गोंयांतल्या जनतेक दाखयात. हो पूल डायरेक्ट चंद्रार वचपी इतर काही रस्ते तर अशें दिसता की हो पूल बांदला तो डायरेक्ट मंगळाचेर वचपाक बांदला काय कितें. कारण 3 स्पॅन केले आणि पुढे अक्षरशः कपाळ मोक्ष करपाची परिस्थिती त्या ठिकाणी करून पळयल्या आणि एक कितलीशी वर्षां समुद्राचे अतिक्रमण किनारपट्टीन जायत आसा. केरी गांवांत त्या बीचचें संरक्षण करचें म्हणून कोट्यावधी रुपये खर्च केले तरी त्या बीचचें संरक्षण जायना. ती इन्क्वायरी जावपाक जाय. कोणाच्या कारकिर्दीन हें घडलें, कितको कोट्याधी खर्च केलो आणि अजून पर्यंत योग्य प्रकारे संरक्षण जायना. हे आणि असे अनेक प्रश्न आमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आसात. परंतु तिळारीचें काम अर्धवट कित्याक आसा आणि पाण्याची टंचाई आजही आमकां ह्या किनारपट्टीन पेडणे तालुक्यात कित्याक भासता. खरं म्हणजे व्हाईट पेपर ह्या सरकारान दिवपाक जाय.
अनएम्प्लॉयमेंटचो उल्लेख जाल्लोच आसा. कूळ कायद्याची अंमलबजावणी अजूनपर्यंत जायना. कित्याक 64 सालचो भाऊ बांदोडकरान केल्लो कायदो, 76 सालान ताई काकोडकरांनी मुख्यमंत्री आसतना केल्लो असेल ताची जमीन नाही, ती अंमलबजावणी जायना. कित्याक आणि सरकार तर्फे एक शब्द आमकां त्या संदर्भात कित्याक आयकूंक मेळना. जमनीच्या विक्री बरोबरच हे कन्वर्शन घडू नये म्हणून देशातल्या अनेक राज्यांनी जे नियम आसात, शेत जमनीची विक्री ही फक्त 2 शेतकऱ्यांमदींच जावं येता. ते न घडटा गोव्यात उठसूट कोणे येतात आणि शेत जमीन, बागायत जमीन, डोंगर उतारावयली जमीन बिन दिक्कत विक्री करतात, खरेदी करतात. हे एकंदर परिस्थिती म्हणजे अराजक याशिवाय दुसरो शब्द या घटनेक ना. आणि म्हणूनच प्रश्न करता, आज आमचे खासदार निवडून गेले, हल्लीच त्यांच्या मुखातून आमकां अजूनही गोव्याच्या भवितव्या संदर्भात एकही शब्द ऐकला. आमचे आमदार हांगासर मांद्रेच्या, पेडणेच्या इतर ठिकाणी निवडून गेले, विधानसभेत येत असतात, परंतु हे जे प्रश्न जे मोठ्या स्तरावर आम्ही मांडतात त्या प्रश्नांचेर आमकां उतर मेळना. जिल्हा परिषद त्या बिचाऱ्यांका कोण वालीच ना अशें दिसता. सरकार तर्फे लोक तांकां फंड मेळटा, ताचो वापर ते करतात, ही गोष्ट बरी आसा. कोट्यावधी रुपये सरकार खर्च करता हेही खरें आसा, परंतु दूरदृष्टी ह्या कार्यान केली सर. आणि म्हणूनच या प्रदेशाच्या भवितव्या विशीं खूप मोठी काळजी आमकां सगळ्यांका लागून लागली आसा. हे सगळे प्रश्न अत्यंत महत्वाचे आसात. व्यक्तिशः हांवें थारायला, ह्या आदी जे हांवें प्रयत्न केले अशे प्रयत्न ह्या सगळ्या मुख्यमंत्र्यांसह सगळ्यांका मेळून कायद्याची प्रारूपां, नव्या कायद्याची त्यांच्या हातान घेवचो विचार केल्लो आसा. गोंयच्या फाटल्या एका लॉ कमिशनान गोंयच्या भुमी विशयक सुमारे 22 रिपोर्ट ह्या सरकारान केल्यात. गोंयची भूमी कशी राखून दवरची ह्या संदर्भातले कायद्याची प्रारूपां, ड्राफ्ट लेजिस्लेशन्स दिल्ली आसा. आता विधानसभा भरची आसा 2 दीस फेब्रुवारी म्हयन्यात, आणि नंतर येतली ती मार्च म्हयन्याच्या अंदाजपत्रके विधानसभा. ह्या विधानसभान निदान ह्या सरकारान ह्या विविध लेजिस्लेशनचेर चर्चा घडोवन हाडची आणि भितरल्या योग्य असे निर्णय घेवन फुडें सरचे. एकंदर गोव्याचोच विचार जर करून केलो तर आदिवासींच्या जमनी भारतीय घटनेन काही तरतुदी केल्ल्यो आसात, त्या जमनीक आजही संरक्षण सरकारतर्फे मेळना. कूळ कायद्याची अंमलबजावणी ना, गुणकार कायद्याची अंमलबजावणी ना, महसूल कायद्याची अंमलबजावणींतल्यान जी सर्वे जाली 1970 सालांत, आजोबाचें नांव लागले भाटकार म्हणून किंवा आजोबाचें नांव लागले कूळ म्हणून, आज अध्यापन करण्या संदर्भात या सरकार कडल्यान कसलेच पाऊल आमकां दिसना. म्हणून भांडण आणि तट्टे मोठ्या प्रमाणात वाडतात. यासाठी आग्रहाची विनंती, आग्रहाची मागणी की गोवा वाचवण्यासाठी प्रयत्न करा. हजारो कोटी रुपये रस्ते बांधण्यासाठी तुम्ही हाडटात म्हणून जाहीर करता, मोठमोठे पूल बांधतात, दिश्टी पडतात आमकां ते सगळें खरें, परंतु हे सगळे रस्ते, हे सगळे पूल आणि कोट्यावधी रुपयाचो खर्च हो गोंयकारांच्या हितासाठी की गोव्याचेर जे नवें अतिक्रमण चालू जालां, गोव्या भायरून, देशा भायरून हजारोच्या संख्येने, लाखोच्या संख्येने जे अतिक्रमण चालतात त्यांच्यासाठी ही सगळी सुविधा आसा. हाचे उत्तर या सरकाराक दिवचेच लागतले.
ते ना जालें जाल्यार विधानसभेची इलेक्शनां येवची आसात रोखडीच, जिल्हा परिशदेची येवची आसात. ह्या गोमंतकाच्या जनतेक हांव विनंती करीन की अशा वेळी जागृत राहून खऱ्या अर्थान तुमचे प्रतिनिधित्व करणारे लोक, तुमचे प्रतिनिधी तुम्ही जिल्हा परिषदेत, विधानसभेत आणि नंतर येणाऱ्या लोकसभेत पाठवून द्यात अशी विनंती, अशी अपील हांव करतो. त्या वेळार चोपड्याच्या दिसकाचेर एका हॉटेलचा बोर्डचे फोटोग्राफ हांवें दाखयले आणि ती फोटोग्राफ हांवें मुख्यमंत्र्यांनी दाखयली. कारवाई करची अशा गलिच्छ टुरिझम प्रकारा बद्दल जाहीररित्या त्या चौकात घाणेरडे सोय, गलिच्छ सोय आपल्या हॉटेलात आम्ही केल्या असे सांगणारे ते बोर्ड गेल्या डिसेंबरच्या म्हयन्यात आणि जानेवारी सुद्धा कालपर्यंत चालत असतो. तो विषय हांवें विधानसभेत काल त्या आमदाराच्या बैठकीत काढल्यानंतर काल आणि आज हांवें पळयले की ते बोर्ड उखलून काढले. परंतु ज्यांनी हे बोर्ड उभारले त्यांचेर कारवाई लावून गोवा हे वेश्या व्यवसायाचे केंद्र आसा अशा स्वरूपाची ती जाहिरात आणि भारतातल्या तरुणांक, देशा भायरच्या तरुणांका अगदी ओपन निमंत्रण असे त्या बोर्डात दाखवून दिले. तुमकांय विनंती करता तुम्ही याचा पाठपुरावा करा आणि अशा प्रकारचे प्रकार आमच्या ह्या देवभूमीत परत जावचे ना अशी तरतूद, अशा प्रकारचे ॲक्शन, अशा प्रकारचे पावलं आम्ही सगळ्यांनी प्रेस घेवपाचें कारण ह्या मांद्रे मतदारसंघात खुबश्यो टुरिझमाच्या बाबतीत समस्या निर्माण जाता. खरें म्हटल्यार हो कोस्टल भाग असल्या कारणान सगळे लोक त्या टुरिझमाचेर डिपेंड. टुरिस्ट जर येयले ना जाल्यार ह्या लोकांची परिस्थिती कितें? आज जे युवक आसात, युवती आसात, त्या धंद्याचेर डिपेंड आसून कमोवन ह्या आपल्या पाल्यांक ते फुडें शिक्षणाची सोय करतात. आज ट्युरिस्टूच ना ह्या भागान, हेका जबाबदार कोण? कारण ह्या भागान ट्युरिस्ट येतलो जाल्यार पयले सुवातेर आमच्या सरकारची ह्या भागान कितेंच सोय ना. जंय ट्युरिस्ट वेगवेगळे भाशेचे असतात, विदेशी असतात, लोकल असतात, जावं बाकीच्या आजूबाजूच्या हेचे असतात. पूण ते जर येयले जाल्यार तांकां अशें दिसता की बाबा आमी खंय पावले. पयले सुवातेर तांकां चेंजींग रूम ना, तेंची फ्रेश जावपाक सोय ना, पार्किंग सोय ना. खंय तरी येतात, घुसतात. तेतूनच जे लोकल आमचे लोक असतात ते पिकनिकी बी करपाक येतात, ते भितर घुसतात. जे कोण बाबडे 4 दीस ह्या बिचार भोंवतले, रेस्ट घेतले जाल्यार हे जे भितरचे जर सगळे मेस जाल्ले आसता, कोण खंय तरी कितें वचता, खंय तरी कितें खाता आनी विचित्र सगळें चल्लेलें आसा. त्या वेळाचेर हो सरकार जो आसा, हो सरकार खरोखरच म्हाका दिसता की जे आमी कितें सांगता तेचे प्रॅक्टिकली येवन तेंच्यांनी पळोवपाक जाय. बाबा हे प्रॉब्लेम जे आसा तेंचे ते कशे आमी पयस करतले. कोणी येता ते मदींच बसता, जेवण जेवता, कोणी येता कोणी मदींच मसेज करता. अरे पयले सुवातेर ट्युरिस्ट हांगा येयत ना आनी येयल्ले जर आसात जर तांकां आनी बिचार भोंवपी इतर लोक आसता, कोण मसाज करपी आसता, कोण फोटोग्राफी घेवपी आसता, कितें कितें आसता, तेंचो धुमाकूळ मदीं आसता. तो बरो ट्युरिस्ट आसा तो हांगसर स्थिर जावपाक खूब कठीण.
आणि बाकीचे जे ट्युरिस्ट आसा ते येयले गेले अशें जर जालें जाल्यार स्थानीक लोक जे आसा आपले रूम काडून आसा जावं थोडीं हॉटेलां आसा बरी व्हडलीं हॉटेलां थोडीं आसात ह्या भागांत कोस्टल ह्या लोकांनी कितें करपाचें हे सगळे टॅक्स फारीक करतात आनी जे ह्या भागांतले काही लोक आसा तांकां रोजगार दितात तांकां पोसतात ते इतलो एक वर्सभर पण ते खरो मारो बसता तो तांकां सांगतात मागीर हाफ पेमेंटाक काम कर पयले सुवातेर तेंचो पगार कमी आसता त्या लोकांचो आनी मागीर हे समस्या निर्माण जाता तर म्हाजें म्हणणें अशें आसा की सरकारान प्रत्यक्षान येवन पाहणी करची आनी जे बिचारचे लोक येतात थंय सरकारी मार्फत जे बाबा पिकनीक करूंक येयल्याक अमको एक पार्ट जे भोंवतात बिचाचेर तांकां एक पार्ट अशें करून थंय सोय करची पार्किंग सोय करची फ्रेश जावपाची तेंची सोय करची आनी तांकां जे बिचाचेर त्रास दिवपी लोक आसता कितें तेंचे कडेन मागतात कितें फोटोग्राफीच्या निमतान करतात कितें विकपाच्या मार्फत करतात हेंचोय बंदोबस्त करचो हें जर जालें जाल्यार एकदम सुंदर अशें वातावरण निर्माण जातलें ट्युरिस्ट येवपाक लागतले आनी जर ह्यो थंय बिचार गर्दी जावन झगडे जाल्यो जाल्यार मागीर दोश कोणाक दितात स्थानीक लोकांक जावं टॅक्सी ड्रायव्हर आसा जावं आनी कोण आसा हे बाबडे थंय जाले म्हणून फुडें सोडोवपाक वयता पूण हें मूळ कितें पयले सुवातेर टॅक्सीकारांक बाबड्यांक बिजनस ना बिलकूल बिजनस ना जे हॉटेलांत तांकां बिजनस ना आनी सरकार सांगता कांय भिवपाची गरज ना सगळें वेवस्थीत चलता म्हाजी रिक्वेस्ट आसा पक्षा मार्फत हे कोस्टल भाग जे आसा ते सगळे ट्युरिजमाचेर डिपेंड आसा तेंचेर येवन पाहणी करची आनी ज्यो ह्यो समस्या ह्यो समस्या सोडयतले कित्याक आयचो सरकार जो आसा तो जर येवन पाहणी करीत तर नक्कीच तो डिसिजन घेतलो ट्युरिजम मिनिस्टर आसा बरो हुशार आसा तो सिरियस घेत जाल्यार हे सगळे समस्या सोडय तर ह्या भागार ट्युरिस्ट येतले आनी ट्युरिस्ट जर येयले जाल्यार ह्या कोस्टल भागांत जे लोक मांद्र्या मतदारसंघात तेंचो तरी विकास जातलो आयज भुरगे अक्षरशः जॉब म्हणून तडफडटा तर कोण तरी कितें तरी ह्या ट्युरिजमा मार्फत कितें करताले तेंचे सगळें बंद जाल्लें आसा अक्षरशः ह्या भागांत जॉबूच ना जॉबाक लागून फुडली कितें येवजण आहा ती आमकां आजून पर्यंत कांय दिश्टी पडना स्थानिकांक कितें रोजगार मेळटलो असो फक्त आमी भुरग्यांक आश्वासनां दिली म्हणून जायना तर तांकां लागून कितें तरी बाबा हांगा एक कसलो प्रोजेक्ट तयार जाता जाल्यार ते प्रॅक्टिकली दिसतलें आसलें तें कांयच आजून दिसना ह्यो सगळ्यो सरकारान लक्ष घालतलो अशी आशा बाळगता थँक्यू आयज गव्हर्मेंटान पयले सगळे लोक बेकार आहा भुरगे आयज जवळ जवळ 2012 जो BJP सरकार आयलो आयज 12-13 वर्सां जालीं BJP सरकार आहा जाल्यार आयज युवांक नोकरी ना आयज जर एक युवा युवती जर एक चेडे भुरगे जर लग्न जातलो जाल्यार आयज लोकां कडेन कांयच जायना की लग्नाक एक वस्तू करतले जवळ जवळ 75,000 गोल्ड जे जाल्ले आसा आयज जर तांकां लग्न जातलो एक 10-15 लाख जाय आयज भुरग्यां कडेन नोकरी ना जर एक बँकेन जर लोन वयतलो जाल्यार एक नॉर्मली जर खंय हॉटेलांनी एक नोकरी केली जाल्यार एक 10-12 हजार पेमेंट आसता रूम बॉय जावं नाल्यार एक प्रायवेट जॉबाक जाल्यार जर बँकेन गेले जाल्यार तांकां एक 2 लाख मेळना ना तर ते भुरग्यांनी आतां लग्न जावपाचें कशें तर हे गव्हर्मेंटान आयज त्या युवा युवती खातीर कांय तरी एक सवलत करपाची की लग्नाचे लोना खातीर आनी तांकां एक 4-5% तांकां व्याजाचेर तेंच्यांनी लोन दिवपाची हे हांव गव्हर्मेंटा कडेन निवेदन करता तशेंच आयज जायते आमच्या गोंयांत एक भायल्या लोकांनी हॉटेलां घातली आहा बारीक हॉटेलांनी पयशे जाल्यार आयज गोंयचे आमचे भुरगे थंय एकय तरणाट्यांक जॉब ना ते म्हणटात हांगा गोंयांतल्यान खंय
सगळे फेस्टिवल लागतात. जे गोंयांत फेस्टिवल हा म्हणटका लागतले, पूण जेन्ना पंचायत तांकां NOC दिता तेन्ना कांयतरी रिजर्वेशन करपाचें तेणी की गोंयाच्या भुरग्यांक एक 40% 50% दिवपाचे आनी आवटसायड येता तेंच्यानी आपले दवरपाचे. ऑफकोर्स तशेंच आयज बारीक पळयल्ले जे आमी आयज रोडाचेर गाडी चलयता जाल्यार गोवोरमेंटान ट्राफीक पोलीस, गोवा पोलीस अशे एक किलोमिटरान दवरला. पळयल्यार एक चोपड्या पुला कडेन शिवोले सायडीन रावता, चोपड्या सायडीन रावता. लोकांनी कशें वचपाचें? जायते लोक पोलिसांक पळोवन थोडेशे एक्सिडंट जाता. हांगा पयशिल्ल्या मांद्र्यान जुन्सेर रावता आनी नानू हॉटेला कडेन रावता. जाल्यार अक्षरशा ते रोडाचेर गाडी चलोवपाक मेळना. पूण ट्राफीक पोलिसाक आनी गोवा पोलिसाक गोवोरमेंटान हें केलां की दिसाक 10,000 तेंच्यांनी हाडपाकूच जाय. हे कितें म्हणा, एक रोड तरी करा. गोवोरमेंटान म्हटलें की आपूण एक रोडाचेर खड्डो दवरचो ना म्हणा. भायर बघितलं मांद्र्यान अख्खेक खड्डे. आतां ऑलमोस्ट जानेवारी सोंपत येयलो आनी एक 2-3 म्हयने जाले. रोड केन्ना करतले हे मांद्र्या मतदारसंघांत तशें आमच्या अख्ख्या टोटल गोंयांत? हे गोवोरमेंटान बेगितल्या बेगिना करपाचें. नाल्यार मुगे मेच्या 17 तारीख जाल्या उपरांत करता आनी सगळे दामारे पयल्याच पावसाक व्हांवन वयता. तशेंच आतां जे आमचे दोंगराचेर वयता ते आमकां दिसता की सगळ्या लोकांनी पत्रे मारले आसा, दोंगराचे झाडां कापून हे केल्ल्या, जी दोंगर हे केल्ल्या. पंचायत NOC पंचायतीक जाल्यार पंचायत म्हणटा आमी NOC दिवंक ना. जाल्यार तांकां दोंगराचेर रोड करपाक, जे रोडाचेर पत्रे मारपाक कोण NOC दिता? ही तेंच्यांनी चवकशी करपाक जाय. जे आतां लोक रानांत जर चुकान जर तेंच्या एरियेक पडलो जाल्यार तेंचे बाउन्सर आसता ते मारपाक वयता. लोक ल्हानपणी सगळे चुरनां खावपाक, कोण बोरां खावपाक अशे काजींनी वयताले. पूण आयज लोकांक ते अक्षरशा भंय दिसता कितें बाउन्सर दवरले आसा म्हणून. आयज गोवोरमेंटान जवळ जवळ कांयच केल्लें ना जो विकासाचें. आयज ट्युरिजम म्हणटा 100% रूम फूल. हांव एक कॉन्ट्रॅक्टर हा, PWDचे काम करता, जी प्लंबींग काम करता. हांवें हॉटेलांत पळयलें जाल्यार हॉटेलां सगळीं खाली आहा. 1000-1,500 न्यू इयराक रूम मेळटाले. अक्षरशा रूम खाली. आयज IIT खातीर कितलेशेच हे केल्ले. IIT आजुनूय जायना आनी भुरग्यांक एक आमच्या गोंयच्या भुरग्यांक जॉब मेळना. आनी हे पळयल्या मांद्र्याच्या भुरग्यांक आयज कांयच ना मांद्रे मतदारसंघात. जे हॉस्पिटला खातीर कृती समितीन जायते हे केले. आमी काँग्रेसीन ताका सपोर्ट दिले. हांव बी ते कमिटीन आहा. तशेंच हे आमचे प्राधिकारी आहा. तेंच्यांनी सांगलें नोव्हेंबराक हे आमचे हॉस्पिटल आहा ते स्टार्ट करतले. नोव्हेंबराचो डिसेंबर जाले, जानेवारी जाली. हे सरकाराचें अशें दिसता की ते हॉस्पिटल आसा न्हू तशेंच ते फाटल्यान शिफ्ट करपाचें. पूण तितून 27 कांयतरी डिपार्टमेंटां आहा. ते आदले आमचे मुख्यमंत्री जे पार्सेकरांनी तेचेर उल्लेख केल्लो आसा. आमकां ते तशें हॉस्पिटल जाय जे GMCक जे संगलेन हॉस्पिटल आहा तशें आमकां जाय. अशें शिफ्टीन आनी आमकां तेतून आमकां 70% तरी किंवा 50% तरी आमचे मांद्रे आनी पेडण्या वाठारांतल्या लोकांक जॉब मेळपाक जाय. भायले सगळे हाडून आमकां तशें जावचें ना अशें हांव एक सरकारा कडेन मागता. आनी हे बेरोजगार आहा तेतून कांय तरी गोवोरमेंटान बरेशे जॉब दिवपाचे अशी अपेक्षा करता.